आणि आता एक मोठी बातमी, बच्चू कडू शिवसेनेतून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। बच्चू कडू हे शिवसेनेतून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। प्रहार संघटना कायम ठेवणार, राज्यभरात सामाजिक कार्य प्रहारच्या माध्यमातून होत राहणार असं देखील सूत्रांकडून कळतंय। उमेदवारी हवी असल्यास शिवसेनेत पक्षप्रवेश करावा लागणार अशी शिवसेनेची भूमिका होती, मात्र त्याच अनुषंगानं आता बच्चू कडू हे शिवसेनेतून उमेदवारी अर्ज भरतात। स्वतः बच्चू कडू आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। कडू जी आपण बघतोय, खरं तर अनेक चर्चा होत होत्या आणि आता प्रहार संघटना कायम ठेवत आपण शिवसेनेतून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं कळतंय, पहिली प्रतिक्रिया। हे पहिले तुमच्याकडूनच समजतंय, आणि ते मला समजलं नाही। हे मी तुमच्याकडूनच ऐकतोय। मला दुसऱ्याकडून काय, म्हणजे तुम्ही जे सांगताय हे आता पहिल्यांदा माहित पडतंय। निश्चितच बच्चूजी, खरं तर आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या की बच्चू कडूंची प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन होणार। या सगळ्या अनुषंगानं आपल्यापर्यंत नेमके काय अपडेट आहे, आपण काय बोलाल यावरती? माझं असं मत आहे की आमची प्रहार सामाजिक संघटना कायम राहील। राजकीय प्रवास कसा करायचा ते ठरवू, सगळं त्यांचं काय चर्चा झाल्यावर। बच्चू कडू यांना कोणती मोठी जबाबदारी मिळणार? जबाबदारी काय आहे मला आता लक्षात घ्या। माझं लक्ष शेतकरी, दिव्यांग, वंचितसाठी आहे। एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाची ताकद या घटकाच्या मागे कशी उभे राहील हा आमचा अंतिम उद्देश आहे, लक्षात घ्या। पण आमदारकीसाठी बोला 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 आमदार हे त्याचं निमित्त आहे, पण ठराव जरी जो आहे तो त्या आमच्या घटकासाठी उभा राहायला पाहिजे। आणि आम्हाला लोकांमधून असलेला प्रतिसाद, त्याच्यातून सगळ्या गोष्टी विचार केला की बाबा एखादा राजकीय पक्ष आहे, आपण ह्या मुद्द्यामागे उभा केला। बच्चू कडूजी, म्हणजे संघटना कायम राहणार आणि पक्ष तुम्ही विलीन करणार? माझं तर मत असंच आहे। आता जो मुद्दा तुम्ही मांडताय, म्हणजे दिव्यांग असतील, शेतकरी असतील, या मुद्द्यावर तुम्ही तुमचं म्हणणं होतं की या संदर्भात पुढे काहीतरी मोठं करायचंय, तर नेमकं त्याबाबत काही स्पष्ट असं बोलणं झालंय का, किंवा शिवसेनेकडून तुम्हाला या सगळ्या संदर्भात काही सांगण्यात आलेलं आहे का? मंत्रिपदासंदर्भात काही स्पष्टता आहे का? जो सांगितलं ते त्यांनी ऐकलं असेल ना, प्रेसमधून सांगितलं ते ऐकलं आणि त्यांना ते सगळं मान्य आहे असेल तर ते मला स्वीकारतील। तुमची आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची बैठक झाली, त्या बैठकीत दिव्यांग असतील, शेतकरी असतील, यांच्या मुद्द्यांसंदर्भात नेमकं पुढच्या काळात बच्चू कडू काय करणार याबाबत काही स्पष्टता झाली? तुमचं काही बोलणं झालं? नाही, आता कसं आहे, आजच सगळ्या गोष्टी हे केल्यापेक्षा मला असं वाटतं का आमची प्रामाणिक इच्छा आहे का आम्ही थोडे एकटे पडलो होतो, आणि म्हणून एक मोठी ताकद जर या मुद्द्याच्या सोबत उभी राहत असेल तर ते चांगलं होईल ना, का? बच्चू कडूजी, पक्षप्रवेश तुम्हाला करावा लागणार शिवसेनेत, म्हणजे तुम्ही पक्षप्रवेश करणार आहात। जर शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरायचा आहे तर तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करावा लागणार। काय झालं याच्याबाबत काही चर्चा झाली नाही, चर्चा पण मग आता ही चर्चा कधीपर्यंत होणार आहे? म्हणजे तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरणार आहात, किती वाजता भरणार आहात, त्याबद्दल काही स्पष्टता किंवा त्याबद्दल काही बोलणं झालं का? बच्चू कडूजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आज तुम्ही किती वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहात? तर बच्चू कडू शिवसेनेतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत, प्रहार संघटना कायम ठेवणार आहेत, तर पक्ष जो आहे, पक्षप्रवेश त्यांना करावा लागणार आहे। उमेदवारी हवी असल्यास पक्षप्रवेश करावा लागणार अशी शिवसेनेची भूमिका, आणि पक्ष विलिनीकरणाबाबत अंतिम फेरीत चर्चा होणार असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय।